आणि वाहून दे त्यांना या विकासाच्या महासागरात. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. और इस विकास के समंदर में हमारे घर डूब गए. तू का जिम्मेदारी किसका? श्री राम का या फिर अपने सरकार का? कौन बोला रे? ये औरत या कुत्ते का फायदा बहुत लेती है. हे गंगा तू बैठो ना, मात दे राजा. हो गंगा भाभी, तुम्ही चिकनची छान बनवता, कशी बनवता आम्ही विचारतो. राजकारण कसं करायचं आम्हाला नव्याने शिकवू. ऐसे बोलू येते को हम बोलू. ए गंगा, त्या बजरंगकडे बघ. पापरी पाटलाला त्याने जर परिणामांचा विचार केला असता तर आपल्या रामाला त्याचं छत मिळालं असतं का? मिळालं असतं का? धर्मकार्यात परिणामांचा विचार करायचा नसतो. सरपंच हम गंगा केवळ माफी मागते, पण घर कोणाची नोटीस आली आहे तेही लेखी, पण पर्याय करायचं फक्त आश्वासन आहे ना. हे बघा, हे फुटपाथवर आपल्या परिवाराला घेऊन अभिनेता हो, नेता नाही. बैठ जा. हाँ, नीचे. मुखिया जी, सारी मुखिया जी, सभा संपली जाहीर करू का? आजची सभा ही इथेच संपते. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. माई, लक्ष्मण गटावर आपण जेव्हा गाणं केलं तेव्हा तू खूपच छान गाते. गाणं गं आयडीच नाही जेव्हा असते माई गावाला तुझी अभिनेत्री अभिनेता गाणंच नाही गाणंच नाही गाणं चेंज केलं काय नाही. गंगा बच्चा पे काय चिल्ला रहे हो? आम्ही ना आमचे बात हा तू चुप नाही बैठो. निघताना तुम्ही सांगितलं होतं ना तुम्हाला की मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही म्हणून, आणि तुम्ही त्यांना काही बोलायचं सोडून उड्या मारत बसला. अरे बोले नाही. गंगा सुनो ना. अरे ये सब पढ़ा लोग हैं, यांना ना आपल्यापेक्षा जास्त कळतं. हा तू ऐकलंस ना त्यांनी काय सांगितलं? ते देशासाठी मोठी स्वप्न बघताय. आपल्या राम मंदिर बनवत आहेत, मग त्याच्या बाजूला तो राम पथ असणार आहे, मग मोठी मोठी दुकानं येणार आणि आपल्या स्वप्नांचं काय? आपल्या स्वप्नांचं काय? आपलं ठरलं होतं का? काय ठरलं होतं? की तुम्ही राम मंदिरात चांगल्या नोकरीला लागा, मी मोठं फुलांचं दुकान मांडेल, राजूला शिकायला पैसे येतील. हे सगळं ठरलं होतं ना? ठरलं होतं ना? मग या सगळ्याचं काय करायचं? तुमच्या स्वप्नाचं काय? तुम्हाला तुमच्या रामाजवळ राहायचं होतं ना, अगदी जवळ. पण ह्या स्वप्नाचं काय करायचं? ही सगळी स्वप्नाची जमा करूया, एका काठात बांधूया आणि वाहून टाकूया. श्रीरामाचा पण वनवास तुला झाला. आपण तर छोटी मांडत आहोत. आपण पण मान्य करले ना. गप्प बसा, गप्प बसा. बंद करा तुमचं रामायण. बघतमधून जो तो येतोय माझ्या रामाच्या नावाने स्वतःची पोळी भासतोय. अब मुझे एक बात समझ आती है. यही भाषा में समझा. राघव, राघव, तुला ते हनुमानाची गोष्ट आठवते?
मदद करते हैं। तो एक बार सीता माई अपने मांग में सिंदूर भर रही थी हाँ तेव्हाच हनुमानाने तिला प्रश्न केला माई तुम्ही शेंदूर का लावताय तेव्हा सीतामाई म्हणाली आपल्या प्रभू रामाच्या दीर्घायुष्यासाठी हा उशी केले त्याच्यावर हनुमान